सुट्टीचा दिवस आहे. पुन्हा एकदा प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. मैदानात वागताना आणि मैदानाच्या बाहेर देखील ॲज अ प्लेयर प्रत्येक खेळाडूने एक दक्षता घ्यावी की तुम्हाला हे सर्व प्रेक्षक पाहत आहेत हे लक्षात ठेवा. सेमीफायनलला होते सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. श्री गजानन, श्री गणराज, स्वामी समर्थ 11 अर्थात सुजित देशमुख यांचा संघ. फर्स्ट बॉल. प्रतीक पाटील आलाय गोलंदाजीसाठी आणि त्यावरती चढवला हल्ला. बॉल सुनीलच्या बॅटमधून सीमारेषा पार. करणच्या बॅटमधून षटकार. प्रतीक देशमुखच्या विरोधात हल्ला. संघ सासगावचा खेळतोय आणि सासगावचाच गोलंदाज प्रतीक देशमुख त्या संघाच्या विरोधात श्री गावदेवी प्रसन्न सारसन या संघाकडून खेळतोय. प्रशांतजी पाटील आणि जितेंद्र कर्णुक यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. सेमीफायनलची मॅच. हा चेंडू निर्धाव टाकला जातोय. गोलंदाज प्रतीक कडून कमबॅक झालंय. 4 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण आता सज्ज राहा. टॉस साठी वीरेश्वर 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र धीम्या गतीचा चेंडू. प्रतीकने ते कमबॅक केले. नक्कीच पहिल्या बॉलवरती थोडा वेग पाहायला मिळाला प्रतीक देशमुखचा. त्यानंतर लेग कटरचा मारा. चांगला गोलंदाज आहे प्रतीक. मागच्या 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. पहिला बॉल षटकार, त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ. सेमीफायनलची लढत धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग. नुकताच संदेजी चौधरी यांचं इथे आगमन झालंय. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे त्यांचं. 6 धावा धावफलकावर. सेमीफायनलची लढत, पहिली सेमीफायनल. खोला टाकला होता चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जज करत होता. 1 धाव तो जोडली गेले. दुसरीसाठी पलटलाय. थ्रो आला विकेट कीपर पर्यंत, परंतु 2 धावा. चांगली रनिंग, चांगली रनिंग, तितकेच चांगली फिल्डिंग. 2 धावा जोडल्या जात आहेत. एक पॉझिटिव्ह अप्रोच कॅप्टनचा मला फार आवडला, तो हर्षदचा, की माझा पॅकर माझ्याविषयी काय विचार करतो यापेक्षा ॲज अ कॅप्टन संघाला विजयी करून देण्यामध्ये माझे योगदान कितपत असेल या गोष्टीचा मी विचार करतो. खरोखरच चांगली बाब. धाबा 8. धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केलाय. पाठवलाय थेट स्टेज वरती, कॉमेंट्री बॉक्सच्या वरती. षटकार. ती बॅट पहा. त्याचा बॅटचा जो दांडा आहे ना तोही कमरेच्या वरती आहे, परंतु त्याची बॅट जेव्हा फिरते ना त्या फटक्यावरती लिहिलेलंच असतं की हा षटकार आहे. गती कमी केली होती थोडी आणि त्यावरती खुलं आक्रमण. आणि ते तारेला लागलाय चेंडू. नशिबाची साथ. राकेश पाटीलने केले करामत. आता पंच तिसरे तपासतील. फलंदाज नाबाद की बाद. बरंच काही घडतंय. सॉफ्ट डिसमिसल माफी असावी. सॉफ्ट डिसिजन काय पंच? आउट. ओके. तारेला हा चेंडू मात्र लागला. काय करणार करण? षटकारच होता यात तेळ मात्र सुद्धा शंका नाही, परंतु स्पर्धेचा नियम आहे. तारा काय हटवू शकत नाही आणि त्याही मधूनच गेल्यात एकदम.
लाखीने बाद केलं करण वाघमारेला. मोठा धक्का श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव या संघाला. काय सुरुवात करून दिली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं राकेशने डाईव्ह लगावत रनआउट केलं. झेप घेतली स्टंपच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले केटीसीची संपूर्णपणे टीम. रनआउट. झेप घेतली स्टंपच्या दिशेने. फलंदाजाला बाद केलं आणि तो देखील कोण करण. नशीब त्याच्या साथीला नव्हते. पहिला धक्का मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. धावसंख्या ती 14. एक विकेट. हर्षद हलपतराव आता मैदानात दाखल झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा आहेत. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढायला सुरुवात झालेली आहे. यानंतर देवांश राज 11 वर्सेस वीरेश्वर 11 या दोन संघादरम्यान सेकंड सेमीफायनल होईल. मिस्टर PPL राकेश पाटील सध्या मैदानात, परंतु त्याच्या विरोधात 17 मॅचेस अनबिटन राहिलेला संघ सुजित देशमुख यांचा. हा रेकॉर्ड आकाश देशमुख आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सेकंड ओव्हर. रोहन आलाय. सुनीलसाठी टाकलेला हा चेंडू. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपात एक धाव. चला, तुम्हाला शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घ्या. रिव्ह्यू तुमच्याकडे आहे. बॅटसाठी नाही. आता स्निकोमीटर कुठून आणायचा. राकेश पाटील स्निकोमीटर आपण आणू शकत नाही. चला मॅच चालू करा. व्हाईट बॉल. आणि तुम्ही देखील आयोजन करते आहात. बास लगेच स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. मॅच मध्ये होतात अशा गोष्टी, कारण खेळाडू त्या फ्लो मध्ये असतो. मग नंतर त्याला कळतं अरे मी उगाचच अपील केली जोरदार. 15 धावा. एक विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगला चेंडू टाकतोय तो गोलंदाज रोहन. सेमीफायनलची मॅच आहे. राकेश पाटीलने देखील चांगलं वक्तव्य केलं की समोरील टीमला गोलंदाजी केली तर 40-45च्या आतमध्ये रोखलं तर निश्चितच हा सामना सहजरित्या आम्ही चेस डाऊन करू शकतो. याच अनुषंगाने सध्या गोलंदाजी चालू होती रोहन कडून. पुढे ठेवला होता चेंडू. फटका फसलाय. कव्हर पॉइंटचा फिल्डर. अचानकपणे टर्न झाला. कर्वलाईन शेप चेंडूवरती. गलीच्या दिशेने बॉल गेला. एकच धाव. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 11व पर्व. कित्येक स्पर्धा चालू होतात, बंद होतात, परंतु या पंचक्रोशीने या स्पर्धेला सगळ्यांनी मिळून मात्र यशस्वी केलेले. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. 11व पर्व या स्पर्धेचं. पुढच्या वर्षी 12व तप. एक तप पूर्ण होईल. 16 धावा. हर्षद वरती सर्वांच्या नजरा. बऱ्याच गोष्टी घडतात आकाश. नेगेटिव्ह म्हणजे कुठे ना कुठेतरी घडतच असतात, परंतु आपण त्या नेगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटीकडे जाण्याचा प्रयत्न नेहमीच करावा. पुढच्या वर्षी 12व पर्व आहे. आणखी दिमागदार व्हायला हवं. 16 धावा धाव फलकावर. टप्पा अचूक ठेवलाय रोहनने. चांगली गोलंदाजी. चिंचवली गोयेचा हा खेळाडू आहे. छोटी मूर्ती आहे परंतु कीर्तिमान आहे. मगाशी करण होता लेफ्टी बॅटर होनारचा, त्याने आक्रमण केलं प्रतीक देशमुखच्या विरोधात. आता छोट्या मूर्तीचा हा गोलंदाज रोहन. फटका फसलाय. कॅच महत्वाची आहे. हर्षद हलपतरावची. रोहनने घेतलाय झेल. इट्स बिग विकेट. फलंदाज बाद हर्षद. मी मजा बघत होतो त्या एंडने NP डाबा एंड कडून राज सावंत जो तो येतोय नुसती षटकार चौकार. बॅट वरती केली की षटकार चौकार. आता जरा वारा थांबलाय. आता फलंदाजांचा दमखम पाहायला मिळेल. पाहूया त्या एंड कडून किती धावा येतात. रोहनने 4 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्यात 2. 1 विकेट त्याने घेतले. शंकर आलाय मैदानात. या फलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली संपूर्ण धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या दरम्यान.
धावा आहेत ते 16 खेळणं गरजेचं आहे. स्वामी समर्थ अर्थातच श्री गणराज स्वामी समर्थ 11 सुजित देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याने तर सांगितलंय की टीम फायनलमध्ये पोहोचली. ऑप्शनच्या बाहेर लाईन चांगली पकडल्या, टप्पा चूक ठेवलाय तो रोहनने, थांबवलंय. काय षटक मात्र चालू आहे सध्याच्या घडीला श्री गावदेव प्रसन्न सारसन या टीमसाठी. आणि खेक निर्धाव चेंडू, कमालीचं षटक. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे ते रोहनचं. लेफ्टी बॉलर रोहन पुन्हा फसवलंय राकेश पाटील. यष्टांच्या मागे कोणती चुकी करत नाहीये आणि या षटकात फक्त धावा दिल्या रोहनने 2. एक विकेट घेतली महत्वाची हर्षद दलपतरावची आणि श्री गणराज स्वामी समर्थ 11 या संघाची धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-16. एंड कडून 25-30 धावा, तसंच बॉलर तयार होत नाही बॉलिंग करण्यासाठी, परंतु याच एंड कडून रोहन ठोंबरेने मात्र फक्त 2 धावा दिल्या. एक महत्वाची विकेट घेतली हर्षद दलपतरावची. हाच तर खरा क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. सुजित देशमुख यांनी सांगितलंय माझा संघ फायनल मध्ये पोहोचला. फटका फसलाय, गलीला कॅच घेतली जाते, फलंदाज बाद होईल. सुनील यांचं अपघाती निधन झालं काही दिवसांपूर्वी. त्यांच्या कुटुंबियांमध्ये आपण देखील तेवढेच दुःखात सामील होत आणि यासाठी सुजित देशमुख यांचा एक चांगला निर्णय आलाय. त्यांचा संघ फायनल मध्ये पोहोचला, परंतु इथे भलतच काही घडलंय. आणखी एक फलंदाज बाद, 4थी विकेट. सेमीफायनल मध्ये हा संघ सेमीफायनल मध्ये खेळतोय सध्या. फायनल मध्ये पोहोचला तर जे पारितोषिक जिंकतील पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचं, त्यामधील थोड्या अंशी अनामत रक्कम जी असेल ती त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येईल. हा चांगला निर्णय, खूप चांगला निर्णय सुजित देशमुख यांचा, परंतु सध्याच्या घडीला हा संघ अडचणीत सापडला. आणखी एक फलंदाज बाद. हा ते पंचांकडे. यस, व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. राकेश पाटील, एवढ्या वर्षांचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही पंचांकडे दाद मागायला हवी. भले मी तुमचा मित्र आहे, तिकडे दाद मागा, ते निर्णय देतील. लाईटचं व्हाईट बॉल, रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. व्हाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपात एक धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये सर्व दाखवलं जात आहे. हा यस, चांगला निर्णय पंचांकडून. 16 धावा.
आघाडीचे फलंदाज बाद झाले श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव या संघाचे. धावसंख्या जाऊन पोहोचले आता 18 वरती. वाईडने 17 झाली, त्यानंतर एक सिंगल आली, 18 झाल्या. फिल्डिंग मध्ये फेरबदल. राकेशला ठाऊक आहे इथूनही सामना फिरू शकतो. सुजित काय गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. सुजित देशमुख पुरस्कर्त्यात आणि त्यांच्याच विरोधात हा सुजित चांगली गोलंदाजी करतोय. जितेंद्र कर्णुक आणि प्रशांत पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. दमदार स्ट्रोक पाहूया कितपत गेलाय, परंतु नाही. बाउंड्री लाईनच्या जवळ झेल घेतला जातोय. निम्मा संघ गारद झालाय सासगावचा. फायनल आणि फायनल मध्ये नेहमीच नशीबवान राहिलाय. 11 पर्वांचा रेकॉर्ड आहे. ज्या टीमकडे राकेश पाटील त्या टीमची नेहमी उजवी बाजूच आहे. हा, परंतु त्याने या वर्षी अनाउन्समेंट केले की पुढच्या वर्षीपासून मी PPL खेळणार नाही. चॅम्पियन बनण्यासाठी तो सध्या प्रयत्न करतोय मैदानात. अठरा धावा. सुजितच्या चेंडूवरती केलंय ते आक्रमण. षटकार आलाय. षटकाराने स्कोर 24-24. सामना संपलेला नाहीये. भले धावा झाल्या नसतील परंतु इथे फलंदाज मोहनच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. एकाच षटकार आला, एकाच बाउंड्री आली तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मुसंडी मारेल श्री गणराज स्वामी समर्थ हा संघ. मोहन बॅटिंग करतोय. आल्या आल्या षटकार त्याने खेचलाय. थोडं दडपण असेल सुजित वरती. चांगलं षटक चालू होतं. विकेटही 3 घेतल्या होत्या त्याने. वेगवान चेंडू. लाईन चांगली पकडली. ऑप्शनच्या बाहेरची बीट करतोय बॅटरला. षटक क्रमांक 3 झालाय समाप्त. 8च्या सरासरीने श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव संघाची धावसंख्या 5-24.
रिॲक्शन आहे पहा, झेप घेतली स्टंप वरती राकेश पाटीलने. लवचिकता, ॲजिलिटी फॅक्टर आणि वय 36, 40च्या दिशेने झुकतोय, परंतु काय डेडिकेशन लेवल आहे. पीपीएल, मिस्टर पीपीएल का म्हटलं जातं राकेश पाटीलला? चॅम्पियन तर तो नेहमीच राहिलाय, या वर्षी निवृत्ती देखील स्वीकारतोय. ही स्पर्धा त्याला जिंकायची आहे. खूपच आखू टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती हल्ला मात्र चढवला आलेला नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. पहा, हा संघ गेले 17 मॅचेस जिंकलाय लगातार. कदाचित नजर लागली की काय असंच काहीतरी मैदानात. श्रवण पाटील, खूपच शॉर्ट पिच बॉल होता, परंतु जास्त काही फायदा उचलतेला आलेला नाहीये. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. खास करून मी रोहन टोंबरेचं कौतुक करेल, ज्याने दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा आणि महत्वाची विकेट घेतली. तिथून हा दबाव चालू झाला. सुजित देखील आला, सुजितने देखील 3 विकेट घेतल्या. 24 धावा फक्त धाव फलकावरती आहे 3 ओव्हर पर्यंत, आणि या ओव्हरमध्ये 1 धाव आलेली आहे. 25 धावा, 25. धीम्या गतीचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. लॉंग ऑफ वरून फिल्डर पुढे सरकतोय, वेगाने धावत आला. 2 धावा जोडल्या जातील. 2 धावा, दुहेरी धावा संख्येने स्कोर 27-27. लास्ट बॉल, एकाच षटकार. बाउंड्री हवी आहे 32च्या आसपास, 8ची सरासरी. गोलंदाजांसाठी काहीतरी गरजेचं आहे. सन्मानजनक धावसंख्या नक्कीच आहे. क्रिकेटमध्ये या धावांना देखील डिफेंड करू शकता तुम्ही. प्रवीण देशमुख आणि त्याचबरोबरीने सचिन देशमुख, लेजंड क्रिकेटर. एक कालची पंचक्रोशीची सलामीची जोडी. 11 स्टारच्या विरोधात सामना असला की मजा यायची. लास्ट बॉल, इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक खेळायचा होता. नक्कीच चौकार तर मिळेल, फक्त आता पंचांचा निर्णय. बॅटने आल्यात या धावा की बाईस? बाईचा इशारा पंच. यस, बाईचा इशारा. बाईच्या स्वरूपात या धावा जोडल्या जातील. 4, 27 होत्या, 4 जोडल्या जातात. 31 आणि 32चं लक्ष ठेवण्यात आलंय या फर्स्ट सेमीफायनल मध्ये. चला आपण करतोय टॉस नेक्स्ट मॅचचा, सेकंड सेमीफायनलचा. या लवकरात लवकर वीरेश्वर 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. हा, आणि देवांश राजे, अजय पिंगे आपला कॅप्टन त्वरित पाठवा. हॅलो, धन्यवाद सर. आपण स्वागत समारंभ इथे करणार आहोत. तर मी राजसावंत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आपले सन्माननीय पाहुणे प्रणवजी लाले यांचा आपण इथे शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या या मुख्य व्यासपीठावर आपण प्रणवजी लाले साहेबांचा इथे शुभ सन्मान करणार आहोत. राजसावंत यांना विनंती असेल यायचं आहे. आपण आपल्या शुभ हस्ते आपण इथे प्रणव लाले यांचा शुभ सन्मान करायचा आहे. बघा, प्रणवजी लाले यांचा AK-47 बच्चा हा नंदी आहे. तो शर्यत क्षेत्रामध्ये पाहिलं तर तेवढाच अग्रेसर आहे. त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी अक्षय खरुले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे. अडोशी गावचे मनीषजी देशमुख यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मनीष देशमुख यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मनीष देशमुख यांना विनंती असेल आपण यायचं आपला सन्मानाचा नक्कीच स्वीकार करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान करायचं मी प्रकाश दादा जलगोळकर यांना विनंती करतो की प्रकाश दादांनी पुढचा सन्मान करायचा आहे. ओपनिंग पेअर नाहोंडेचे आदेशजी हडप यांना विनंती करतो की आपल्या सत्काराचा नक्की स्वीकार करायचा आहे. प्रकाश दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. हा नक्कीच. आता बाकी शिल्लक असतील तेवढे सन्मान आपण या इनिंग नंतर घेऊयात आणि तोवर आपण वळूयात आपल्या कमेंटरी बॉक्समध्ये. तिथे उपस्थित आहेत ते. तर टॉस करणार आहोत आपण. तर सचिन देशमुख यांना विनंती करतो की
या टुर्नामेंट मधील सेकंड सेमीफायनलचा इथे टॉस करायचा आहे. सेकंड सेमीफायनलचा इथे टॉस होणार आहे. टीम वीरेश्वर 11 सासगाव आणि त्यासोबत पाहिलं तर देवाश राजे 11 ताकई या दोन टीम मध्ये इथे टॉस होते. सचिन देशमुख हे नाणेफेकीचा कौल करतील. हेड इज अ कॉल अँड टेल्स. टॉस जिंकला. सेकंड सेमीफायनलची मॅच काय निर्णय असेल? पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि त्यांना कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सेकंड सेमीफायनलची मॅच तुमच्यासाठी सुद्धा तेवढीच निर्णायक असेल. किरणला थांबवायचंय काय रणनीती आखणार आहात? नाही, रणनीती तर तशी काही नाही आहे, पण आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही किरणला थांबवू शकतो कमीत कमी रनमध्ये. नक्कीच खूप शुभेच्छा असतील. मॅचला सुद्धा सुरुवात होणार आहे. किरण, नक्कीच आपण पुढे भेटूयात. तर आपण पुन्हा एकदा जोडूयात आपल्या कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा इरादा होता. थोडा मिसटाईम स्ट्रोक, परंतु पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आलेली आहे. एका बाजूला वरुणजी देशमुख, आपलंही सहर्ष स्वागत. एका बाजूला हॅलो हॅलो
काय फटका खेचलाय, बडा शॉट कव्हरच्या वरतून वीरेंद्र सेहवागची आठवण घडून देणारा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह रोहितच्या बॅटमधून षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावफलक येथे 9. 32चे टार्गेट आहे राकेश पाटील, 32 धावा करायचे तुम्हाला. एकदा धावा चेक करा. पंच पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 सिंगल आल्या आणि 5वा चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर एक षटकार, म्हणजे एकूण धावा आल्या त्या 10. खोपोली पंच एक मिनिट, फक्त पंच 1 मिनिट जरा सामना थांबवा, कारण माझी अनाउन्समेंट कंटिन्यू चालू राहील त्या कारणास्तव. भूमिका पार पाडतोय. मागील बॉलवर जर पाहिलं असेल तर एक टेकणा फटका मारला होता तो रोहित जाधवच्या बॅटमधून आलेला षटकार. ही सेमीफायनल 2 ची मॅच आहे आणि या मॅच मध्ये धावसंख्या जरी कमी असली तरी पाहिलं तर दडपण असेल. नॉकआउटच्या मॅच आणि नॉकआउटच्या मॅच मध्ये पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये खेळाडूंवर दडपण नक्कीच असतं. राकेश पाटील यांच्यावर सुद्धा पाहिलं तर दडपण होतं, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोडंफार का होईना रिलीज करताना गोलक फलंदाज. यानंतरचा फटका चांगला खेचलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत डीप मिड विकेटच्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावळेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरतात ते राकेश पाटील. राकेश आणि त्याचबरोबर साथीला फलंदाज रोहित जाधव. मागील बऱ्याच मॅच पाहिलं तर राकेश सलामीला गेले होते, प्रतीक देशमुख यांना सलामीला जोडीला घेऊन जात होते, परंतु आता त्यांनी महत्वाचे मॅच आणि त्या मॅच मध्ये ओळखलं की आपल्या साथीला पाहिलं तर सारसनचाच खेळाडू घेऊन गेलेत रोहित जाधव. एक गुणवान खेळाडू आहे, टेक्निकल फटकेबाजी करण्यासाठी त्याची ओळख आहे असा खेळाडू पाहिलं तर जो बॅटिंग स्टान्सवर जो क्रीजवर आता जो आहे रोहित जाधव. सेकंड ओव्हर रोहित जाधव. पहा डाऊन द ग्राउंड हा फटका, कम्मालीची बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे. श्री गावदेव प्रसन्न सारसन या संघाकडून षटकाराला आणि या षटकाराने धावफलक 17. साधं सोपं आता आव्हान या संघाच्या 32चं टार्गेट आहे आणि धावा जमवल्यात त्या श्री गावदेवी प्रसन्न सारसन संघाने 17. हर्षद प्रयत्न तर चालू आहेत, त्याचे साथीदार प्रयत्न करतायत. खेळाडूच्या अंगाला चेंडू लागला, दुसरी धाव घेण्याची संधी नक्कीच आहे. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. 22च्या स्वरूपात या 2 धावा, 19 धावसंख्या धावफलकावरती. खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी आमच्या समवेत इथे जोडले गेले, त्यांचं सहर्ष स्वागत. आपण आपल्या स्क्रीनवरती त्यांना पाहता. भालेराव साहेब आणि त्याचबरोबरीने लाड साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आणखी एक धमाका, बॉल सीमारेषा पार. राकेशने ठरवलंय फायनल मध्ये जायचंय आणि त्याच इराद्याने सध्या फलंदाजी करतोय रोहित जाधव. षटकार. फक्त 7 धावांची गरज. अनबीटन 17 मॅच, लगातार 17 मॅच जिंकणारा श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव सुजित देशमुख यांचा संघ बॅकफुटलाय.
फुल टॉस विजयी षटकार. फक्त एक धाव बाकी, 31 झाल्यात. विजयाच्या दिशेने वाटचाल श्री गावदेव प्रसन्न सारसन संघाची. जितेंद्रजी कर्णुक आणि प्रशांत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. समीर सर, आपण प्रामुख्याने उल्लेख करू शकतो, राकेश पाटील यांनी शपथ घेतले होते की मला फायनल पर्यंत पोहोचायचंय, हा पर्व माझा शेवटचा पीपीएलचा पर्व असावा, आणि त्याच उद्देशाने राकेश पाटील यांची पूर्ण टीम आता खेळताना दिसते मैदानामध्ये. आणि इथे एक बॉल, नो बॉल कॉल. विजयी झालाय, फायनल मध्ये पोहोचलाय. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 11वे पर्व श्री गावदेव प्रसन्न सारसना संघ. अभिनंदन पुरस्कर्त्यांचे आणि त्याचबरोबर खेळाडूंचे. वलप्लेट गावदेव प्रसन्न सारसन टीम आणि त्यांचे सर्व खेळाडू. हॅलो हॅलो